अत्यंत तातडीचा मेसेज आहे मित्रांनो सर्व शेतकऱ्यांसाठी. पुढील 2 ते 3 तासामध्ये व आज मध्यरात्री मित्रांनो 15 जिल्ह्यामध्ये या ठिकाणी ढगफुटी सदृश पाऊस होणार आहे. सर्वांना मित्रांनो एक तातडीचा मेसेज आहे. आज सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावं. तुम्हाला विनंती मित्रांनो, तुम्ही व्हिडिओ पाहतायत परंतु चॅनलला सबस्क्राईब करत नाहीत तर आता चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओला लाईक देखील करा. तर मित्रांनो आपण या ठिकाणी मराठवाड्यापासून सुरुवात करणार आहोत. मराठवाड्यामध्ये बीड, लातूर, धाराशिव तसेच छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांमध्ये आपल्याला पुढील काही तासांमध्ये 2 ते 3 तासात ढगफुटी सदृश मध्यरात्रीला पाऊस हा पाहायला मिळणार आहे. जसं की स्क्रीनवरती बघू शकता आपण, छत्रपती संभाजीनगर, पैठण, जालना, सिल्लोड या भागामध्ये आपल्याला ढगफुटी सदृश पाऊस पुढील 2 ते 3 तासामध्ये पाहायला मिळणार आहे. मध्यरात्री देखील मित्रांनो मुसळधार पाऊस असणार आहे. तसेच अहमदनगर जिल्ह्यामध्ये या ठिकाणी प्रचंड पावसाचा जोर वाढताना पाहायला मिळते. अहमदनगर जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये भाग बदलत मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळतोय. या ठिकाणी सोलापूर, अकलूज या भागामध्ये, पंढरपूर, इंदापूर, करमाळा, बार्शी या भागामध्ये आपल्याला मुसळधार स्वरूपाचा पाऊस हा मध्यरात्रीतून पाहायला मिळणार आहे व पुढील काही तासातच पाऊस सुरू झालेला पाहायला मिळेल. तसेच मित्रांनो पश्चिम महाराष्ट्रामध्ये सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, पुणे या भागामध्ये संपूर्ण जिल्ह्यामध्ये या चारही जिल्ह्यामध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस मध्यरात्रीत आपल्याला पाहायला मिळते. सांगली, विटा, कराड, वडूज, तासगाव, इस्लामपूर या संपूर्ण भागामध्ये येलो अलर्ट पाहायला मिळतोय आपल्याला. पुढील काही तासांत मुसळधार पावसाचं स्वरूप आपल्याला पाहायला मिळणार आहे. तसेच संपूर्ण रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, सावंतवाडी, कोकणपट्टीच्या भागामध्ये देखील मित्रांनो पावसाची संततधार पाहायला मिळते. आपल्याला ढगफुटी सदृश पाऊस हा असणार आहे. तसेच पुणे जिल्ह्यामध्ये देखील आपल्याला भाग बदलत मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पुढील काही तासात आपल्याला पाहायला मिळते. जसेच मित्रांनो नाशिक, मालेगाव, नंदुरबार, जळगाव या जिल्ह्यामध्ये देखील आपल्याला ढगफुटी सदृश पाऊस तर काही ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय. तर मित्रांनो ही होती हवामानाविषयी छोटीशी माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.